धन्यवाद डीजे, थँक्यू डी। धन्यवाद डीजे। लगेचच आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळत आहोत आणि नेक्स्ट हंगामामध्ये यानंतर 1.5 लाखाची स्पर्धा या मैदानावर संपन्न होणार आहे बालाशेठ यांच्या नेतृत्वाखाली। धन्यवाद। गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 पहिलं पर्व नाईट स्पर्धा आपण पाहिल्या आधी आनंदमय वातावरणामध्ये संपन्न होताना पाहायला मिळालं। त्यामध्ये सर्व पाहुण्यांचा आम्ही पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त करतो। त्याचवेळेला सर्व दानशूर दाते ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी भरीव आर्थिक आणि वस्तुरूपी सेवा उपलब्ध करून दिली त्या सर्व स्पॉन्सर्स मी या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय। हे पहिलं पर्व होतं आणि चला संपूर्ण संघ विजेते संघ व्यासपीठासमोर या तेव्हा आम्ही बक्षीस वितरण चालू करू। बघा सर्व संघ जे विनर टीम आहेत तारा संघ, रीस संघ, दापोली संघ, शिरडोन संघ, कासरबट संघ, आवरे संघ सर्व खेळाडू समोर येतील तेव्हा आम्ही बक्षीस वितरण चालू करू। तेव्हा प्लीज आपण सर्वांनी समोर या। रविकांत गावण, चला यांचा पुन्हा आपण सन्मान घेऊया। आयोजक आहेत रविकांत गावण आणि त्यांना सन्मानित केलं जाईल या ठिकाणी। बाळा गावण, बघा हे पहिलं पर्व होतं गावदेवी क्रिकेट संघ बारापाडा आयोजित आई भवानी गावदेवी चषक 2025 हे पहिलं पर्व। पहिल्या पर्वामध्ये यशस्वी आयोजन या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि या आयोजनासाठी पूर्ण बारापाडा ग्रामस्थ, पंचकृषी सर्व नागरिक यांचा विशेष आम्हाला हातभार लाभला। त्याबद्दल स्पर्धेचे आयोजक बाळा गावण, रोशन गावण, दीपेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने मी सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करेल। आणि ही स्पर्धा आवडल्याचं तर एकदा जोरदार होत्या आयोजकांसाठी ज्यांनी ही स्पर्धा भरवली आणि त्यांच्या पुढच्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीला येईल तेव्हा त्या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक असेल तब्बल 1.5 लाख। बाळा गावण रात्रीमध्ये राहिला असेल तर आयोजकांच्या वतीने त्यांची दिलगिरी व्यक्त करेल। सोहळ्याकडे आपण बोलूया। फायनल सामन्याचा सामनावीरचं पारितोषिक आपण देत आहोत। फायनल मॅचचा आदरणीय सामाजिक कार्यकर्ते अमीन दाखवे साहेब आपण या शेवटच्या सामन्याचा हिरो ज्याने अष्टपैलू कामगिरी साकारत एका ओव्हर मध्ये 1 विकेट काढला, 2 बॉल मध्ये 5 धावांचं योगदान दिलं। कर्नाळा परिसरातील नव्हे तर रायगड टेनिस क्रिकेट मधला सुपर डुपर स्टार स्वस्तिक पात्र ठरलाय सामनावीर। चला जोरदार टाळ्या स्वस्तिक साठी। मध्ये आयकॉनची भूमिका साकारण्याची संधी मिळाली असा स्वस्तिक या स्पर्धेमध्ये सामनावीर राहिला। परंतु आज सध्या क्रिकेटमध्ये लक्ष कमी आहे, बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये जास्त लक्ष। विनंती असेल क्रिकेटकडे जास्त फोकस करा। उद्या ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार देण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करेन। बेस्ट फिल्डर हा पुरस्कार देण्यासाठी मी पाहुण्यांना इथे बोलवतोय दिनेश पांडुरंग पाटील। दिनेश पांडुरंग पाटील त्यांच्या सौभाग्यवती माजी उपसरपंच राहिल्या खरं तर कर्नाटक ग्रामपंचायत सदस्य ते आदरणीय दिनेश पांडुरंग पाटील आमचे आयोजक त्यांचे मामाचे आणि त्यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी आणि ब्रँडेड कूलर आम्ही या ठिकाणी देत आहोत या खेळाडूला बेस्ट फिल्डर साठी। तर या लवकर ही ट्रॉफी घेऊ। स्पर्धेचा बेस्ट फिल्डर एक गोष्ट ज्या खेळाडूचा हक्क आहे त्यालाच आम्ही त्यालाच आम्ही पाठवून देत आहोत। त्यामुळे या
स्पर्धेमध्ये 6 झेल पकडणारा उत्तम फिल्डिंग करणारा देवा ग्रुप आवरे संघाचा निशान ठरला बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार टाळ्या निशानसाठी. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. या ठिकाणी दिनेश पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सर्व आयोजक असतील. आपण या ठिकाणी हा ब्रँडेड कूलर आणि त्याच वेळेला ही आकर्षक ट्रॉफी इथे देत आहोत. स्वर्गीय पांडुरंग तुळशी ज्ञानेश्वर गावण यांच्या माध्यमातून आम्हाला ट्रॉफी मिळाली आणि कूलर जातोय आवरे संघाला, ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्या संघाचा खेळाडू निशान ठरलाय. इथे आपण पाहताय बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. अभिनंदन, धन्यवाद, शुभेच्छा. आपल्याकडे वेळ कमी आहे. निशान तोलाही ज्याच्या नावावरती 7 विकेट राहिले आणि एका सामन्यामध्ये 1 विकेट हॅट्रिक त्यांनी साकारली. असा खर तर या परिसरातला आणखीन एक उदयनमुक्त खेळाडू, कर्नाला परिसरातला हा खेळाडू आहे. त्याला आपण यंदाच्या अंगामध्ये रायगड प्रीमियर लीग वीर मराठा जोहे संघाकडून खेळताना पाहिलं. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. त्याच्या कारकिर्दीमधलं सर्वात आल्या. खरं तर मिळणार आहे. सहभागी झाले. तुम्हाला संघाचे उमेश पाटीलने संधी दिली, काय सांगशील कामगिरीबद्दल? जेव्हा एंट्री टाकली होती त्याला बोललो बिंदास टाक. आम्ही जवळजवळ आता 7 ते 7 टुर्नामेंट झाल्या. आम्ही प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हारतोय. जरी 5 ओव्हरला 30, 5 ओव्हरला 40 रन आम्हाला निघत नाही. बॉलिंग साईड आमची खूप चांगली आहे पण बॅटिंग होत नाही. स्वस्तिक झालं. क्षेत्रामध्ये सपोर्ट करतो आणि माझ्या टीमचे प्लेयर सर्वांनी मला बहुत केलेले आहे. कारण प्रत्येक पण 24 मार्क खाल्या. म्हणजे पूर्ण इयर मध्ये मी पहिल्यांदाच 24 धावा मार्क चालले आणि चालतच राहील अशी मी करतो. जाता शेवटचा प्रश्न या आयोजनाबद्दल आणि संपूर्ण बारापाडा ग्रामस्थांबद्दल काय सांगशील? जवळजवळ आता 3-4 वर्ष झाली या कर्नाला पंचक्रोशीमध्ये नाईट मॅच झाल्या नव्हत्या. रोहनच्या झाल्या होत्या, बाबे आमचा स्पॉन्सर टीमचा, आणि साबीर शेठच्या झाल्या होत्या. त्यानंतर यांचं आयोजन 1 नंबर आयोजन झाला.
कारण आम्ही खेळणार नव्हते लास्ट टुर्नामेंट होते आणि लास्ट टुर्नामेंटमध्ये आम्हाला विजय झाला पहिला नंबरवरला. पुढच्या नेक्स्ट इयरला आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जोड होते राकेश साठी. हॅलो हॅलो चेक. तर बेस्ट बॉलर राकेश राहिला आणि त्यानंतर बेस्ट बॅटर अवॉर्ड आम्ही देत आहोत आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करेल मान्यवरांना. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट दीनानाथ गावण, निलेश दादा पाटील आपण या समोर आणि उमेश दादा पाटील, रवींद्र स्मृती 11 सातारा संघाचे पॅकर, या 3 मान्यवरांना विनंतीचा पुढे यायचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार अशा खेळाडू जातोय. विजयजी पाटील आमचे मित्र, तुम्ही देखील या इकडे. आपल्या उपस्थितीमध्ये बेस्ट बॉलर बॅटर हा पुरस्कार दिला जाईल. रविकांत गावण आपण पुढे या. तर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट हा पुरस्कार जातोय. 2 खेळाडू रेस मध्ये होते, फक्त 1 रनचा डिफरंट आहे. निकेश चौधरीच्या नावावरती धावा होत्या 20 बॉल मध्ये 62, परंतु या स्पर्धेमध्ये 63 गुणाने 63 रनने स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर हा पुरस्कार जातोय फ्रेंड्स 11 रीस संघाचा नव्हे तर संपूर्ण रासायनिक परिसराचा सर्वोत्कृष्ट फलंदाज, वन ऑफ द लीजंड शंकर पारंगे, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. जोरदार आहे शंकर साठी. खरं तर हा खेळाडू गेले कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय. अनेक अप अँड डाऊन त्याच्याही वाट्याला आले, परंतु जेव्हा जेव्हा त्याची बॅट मैदानामध्ये तळपली तेव्हा हा खेळाडू चर्चेमध्ये राहिला. त्याला शंकर या आपला पारितोषिक स्वीकारा. सर्व पाहुणे पुढे या गोड आठवणी. उमेश चला पुढे, ट्रॉफीला हात लावा. चला जोरदार टाळ्या द्या शंकर पारंगेसाठी. रसायनीचं क्रिकेट डेव्हलप करणारा रसायनी नव्हे रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित खेळाडू शंकर पारंगे, बेस्ट बॅटर. हॅलो शंकर दादा 2 मिनिटं थांबायचं फक्त. खरं तर आपण लिजंड खेळाडू आहात. या स्पर्धेमध्ये हा पुरस्कार तुम्हाला मिळाला, काय कसं सांगाल तुमच्या संपूर्ण संघाच्या कामगिरीबद्दल आणि तुमच्या वैयक्तिक परफॉर्मन्स बद्दल? आम्हाला वाईल्ड कार्ड एंट्री भेटली आणि ही आमची नवीन पोरं आहेत. हॅलो नवीन पोरं एंट्री टाकली होती, ते मला सांगितलं खेळायला येत आला, मी आलो इच्छित. बस चला धन्यवाद शंकर. त्यांनी सांगितलं नवीन मुलं होती त्यांना घेऊन मी खेळलो आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर ठरला. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. धन्यवाद. आणि यानंतर आपण आता सांघिक पारितोषिकाकडे वळतोय. षष्टम पारितोषिक 6व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करतो पाहुण्यांना. आमचे भाई पाटील यापुढे. भाई पाटील किशोरबाई आपण समोर या. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये गणेश पोरे यापुढे. विकी आपण पुढे यायचं आहे. रोख रक्कम 25,000 आणि आकर्षक आई भवानी गावदेवी चषक 2025 चा हा खरतर 6व्या क्रमांकाची ट्रॉफी जात आहे उरण तालुक्याला. आणि ज्या संघाला या स्पर्धेमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली तो संघ आहे देवा ग्रुप आवरे. या स्पर्धेतला 6व्या क्रमांकाचा संघ. चला या संपूर्ण स्क्वॉड आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन या आणि हे पारितोषिक स्वीकारून जा आपण प्लीज. संपूर्ण टीम या. सांघिक पारितोषिक आपण देत आहोत. 6व्या क्रमांकाचं पारितोषिक गेलंय इथे खरं तर देवा ग्रुप आवरे या टीमला. यस आवरे संघाचे एक प्रतिनिधी बोलतील माईक वरती. हॅलो हॅलो. आम्हाला इथं जे एंट्री खेळण्याबद्दल दिली ती रोशन दादा गावण यांचे आमचे मनापासून म्हणजे स्वागत करीत आहोत की त्यांनी आम्हाला इथं जे वाईल्ड कार्डला खेळण्याची एंट्री दिली म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही सहस्थ ऋणी आहोत त्याचं. आणि आमच्या गावातील बहुतेक लोकांना असं वाटतं की आमची कुटुंबाची टीम आहे. असं काही नाही, ही आमची पण एक गावकीची टीम आहे. कारण आम्ही यंदा भरपूर मॅचेस हारलो. यंदाच्या म्हणजे 13वी आमची नाईट असेल हारलेलो आणि आज 14वी नाईटला सक्सेसफुल झालो. तरी पण आम्ही प्रयत्न सोडले नाही. आणखीन सुद्धा आमच्या मॅचेस आहेत, तरी पण चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. बस एवढंच.
क्या बात आहे, जोरदार टाळ्या होत्या देवा ग्रुप आवरे या संघासाठी. बघा टीम कडे पाहिला तर तुम्हालाही अनुभव होईल, सर्व यंगस्टर या संघामध्ये आहेत आणि हा संघ ठरला या स्पर्धेमध्ये 6व्या क्रमांकाचा मानकरी. धन्यवाद, अभिनंदन देवा ग्रुप आवरे. आणि यानंतर आपण आता पंचम पारितोषिकाकडे बोलतो आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मंचावरती आपण या ठिकाणी इन्व्हाइट करूया पाहुण्यांना. हेमंतजी तांडेल या प्लीज, खारपाडा गावचे हेमंतजी तांडेल आपण पुढे आपले युवा आयोजक त्यांना समोर घ्या. दिनेशजी पाटील, चला हेमंतजी तांडेल आपण समोर या. पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. चला चेतन गावण या पुढे, आपल्या शुभ हस्ते दिलं जाईल. आणि आमचे हनुमानजी गावण, रोशन गावण यांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते पंचम पारितोषिक जातो या स्पर्धेमध्ये. भावेश हे आपण समोर, जयेंद्र आपण समोर या. सर्व युवा आयोजक, आदित्य तुम्ही देखील या समोर, रोहन आपण देखील या. आणि पंचम पारितोषिक जातोय या स्पर्धेमध्ये मंगेशजी वाकडीकर, संतोषजी चौधरी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेला संघ साई एकविरा श्रीराम शिरडोन संघ ठरला या स्पर्धेमधला 5व्या क्रमांकाचा मानकरी. तब्बल 25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक आई भवानी गावदेवी चषक. चला मंगेश दादा आपण देखील या संघाचे पुरस्कर्ते. त्यामुळे आता एक फ्रेम मध्ये एक फोटो यायला हवा. धोनी, क्या बात आहे, संतोष चौधरी. चला संतोष चौधरी या आपण मंचावरती. आणि इथे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जातोय साई एकविरा श्रीराम शिरडोन टीम साठी. अभिनंदन निकेश, अभिनंदन संपूर्ण टीम. भरपूर चांगला प्रवास आपल्या संघाचा राहिला आणि ही आकर्षक ट्रॉफी आपण या ठिकाणी संपूर्ण आयोजकांच्या उपस्थितीमध्ये स्वीकारायची आहे. मंगेशी वाकडीकर यांना आपण पाहता खरं तर रसायनीची स्पर्धा, नमो चषक स्पर्धा, त्यानंतर बारापाडाची आपली नाईट स्पर्धा, या प्रत्येक स्पर्धामध्ये दिवसेंदिवस या संघाची कामगिरी ही उल्लेखनीय होताना पाहायला मिळाली. त्यामुळे नक्कीच या संघाचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करेल. बाळा गावण आपणही समोर या. तर अभिनंदन शिरडोन टीम, त्यांना मात्र आपण इथे पारितोषिक देत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. वॉल प्लेट साई एकविरा श्रीराम शिरडोन संघ ठरला या स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचा मानकरी. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचा आभार. चला सर्व आयोजक आता थांबा समोर आपण. आणि यानंतर चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करेल आदरणीय अमीनजी दाखवे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आपण या समोर. आणि त्याच वेळेला आपले सर्व युवा आयोजक तुम्ही प्रत्येकाने समोर या. चतुर्थ पारितोषिक आपण देणार आहोत. अमीनजी दाखवे साहेब आपण प्लीज. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पहिल्यांदा नाईट स्पर्धेमध्ये ही ट्रॉफी उंचावेल ज्या संघाने चमकदार कामगिरी केली, मोठमोठे उलटफेर केले, तो संघ आहे कासरबट 11 कासरबट या स्पर्धेमधला चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. चला संपूर्ण टीम या, रतेश संपूर्ण स्क्वॉड घेऊन या. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कासरबट 11 कासरबट साजिद भाई शेख, क्या बात है. संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन. अशीच कामगिरी करत राहा. श्रेयश कदर त्याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. रोशन, त्याच वेळेला संपूर्ण टीम. सुशांत तांडेल सारखा एक अनुभवी खेळाडू या टीम मध्ये होता, त्याचंही कौतुक करायला लागेल. चला विश्वास भाई आपण या. विश्वास भाई, सुजित दादा या. तर जोरदार टाळ्या होत्या कासरबट 11 कासरबट या संघासाठी. या स्पर्धेमध्ये हा संघ ठरलाय चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. क्या बात है. साजिद भाई शेख मोरया. चला धन्यवाद, अभिनंदन. कासरबट संघ तुम्ही चांगले खेळलात, असंच खेळत राहा.
तुम्हालाही शुभेच्छा. आणि यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण देत आहोत. सांघिक तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी आमचे आयोजक या ठिकाणी अक्षय प्रभाकर, रोशन गावण, दीनानाथ गावण, आमचे किसन दादा असतील, हनुमानजी गावण दादा, आमचे खरतर यशवंतजी गावण यांच्या शुभ असे. रविकांत तुम्ही देखील या पुढे. तर तिसरा क्रमांक जातोय या स्पर्धेमध्ये 25,000 कॅश प्राइज आणि आकर्षक आई भवानी गावदेवी चषकाचा मानकरी ठरलाय तिसऱ्या क्रमांकाचा क्रिशा 11 जय हनुमान दापोली. एकदा जोरदार टाळ्या द्या दापोली संघासाठी. चला विश्वजित मादरे आभ्या समोर टीमला घेऊन या. किशोरजी चव्हाण आपण देखील या समोर. आपल्या उपस्थितीमध्ये खरं तर ही ट्रॉफी आम्ही देत आहोत दापोली संघाला. खूप दिवसानंतर दापोली संघाचा परफॉर्मन्स आणखीन चांगला होताना पाहायला मिळाला आणि या स्पर्धेमध्ये हा संघ ठरला तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला आभ्या या संपूर्ण टीम एकाच फ्रेम मध्ये या चांगल्या गोड आठवणी साठवल्या जातील. तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक जातो या ठिकाणी. दापोली टीमला मोठं नाव आहे आणि मोठी कामगिरी या संघाची राहिली. चला आता एक फ्रेम होईल. थोडे बसून घ्या काही जण, म्हणजे आमचे आयोजक देखील दिसतील पाहुणे ट्रॉफी स्वीकारताना. धन्यवाद. अभिनंदन टीम क्रिशा 11 जय हनुमान दापोली. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून देत आहोत. आणि त्यानंतर रनरअप द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी मी इथे इन्व्हाइट करील आमचे मित्र प्रभाकर पाटील, रोशन गावण, उमेश पाटील, चेतन गावण, बाळा गावण, सूरजभाई बड्डे बॉय, अक्षय, सर्व आयोजक. विजय तुम्ही देखील समोर या. आणि यावेळेला रनरअप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे. तब्बल 50,000 कॅश प्राइज जातोय. फ्रेंड्स 11 रीस संघ ठरला या स्पर्धेमध्ये. रनरअप दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी शंकरदादा पारंगरे. सांगितलं आम्ही नवीन पोरांना घेऊन उतरलो, परंतु नवीन संघाने मात्र दमदार कामगिरी केली आहे. आणि या स्पर्धेमध्ये चला शुभम पाटील असेल तर आपण बेलवली गावचे आमचे मित्र. शुभम तुम्ही देखील या. क्या बात आहे. तर रीस संघ ठरलाय या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला आत गर्दी वाढली, आनंद गगनात मावेनासा आहे. आणि हा संघ ठरलाय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी. चला एक फोटो घ्या. स्टेजची कॅपॅसिटी किती आहे बघा, आता उद्या व्हिडिओ व्हायरल होईल. स्टेजवर झालेली गर्दी आपण पाहिली. दोन मिनिटं लक्ष द्यायचंय. या स्पर्धेचे जनक अक्षयजी गावण यांचा 2 मिनिटं मनोगत ऐकायचंय. आई गावदेवी चषक बारापारा 2025 चा पर्व हे आयोजन करताना आम्हाला खूप तकलीफी आल्या. दीपेश पाटील, आम्ही पनवेलला पॅम्पलेट छापायला गेलो होतो. मला सांगायला अतिशय दुःख होतं की त्याला टायफॉइड होऊन सुद्धा त्यांनी मॅचेस सक्सेस केल्या. त्याच्यासाठी जोरदार ताले झाले पाहिजे. त्याला मी घेऊन आलो आणि मी जेवण करत होतो. त्याच्यानंतर मला फोन आला की मला टायफॉइड झालाय, मला तू काही करून कुठल्या तरी हॉस्पिटलला घेऊन जा. मला खूप दुःख झालं त्या गोष्टीचा. आणि त्यांनी स्पर्धा सक्सेसफुली करून दाखवल्या. त्याच्यासाठी
मी मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद अक्षयजी गावण. आणि या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट एनी गेस करू शकतोय का या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल? दापोली संघाचा विश्वजित म्हात्रे ठरतो या स्पर्धेचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 31 बॉल 83 रन 3 ओव्हर 17 रन खर्च करत 7 विकेट. आदरणीय मंगेशदादा वाकडीकर, त्याचबरोबर या रेफ्रिजरेटरचे स्पॉन्सर आदरणीय दिनेश पाटील, त्याचबरोबर त्यांचे चिरंजीव कौस्तुभ पाटील यांच्या आणि आमचे या स्पर्धेचे जनक शिल्पकार आदरणीय बाळाशेठ गावण, रोशनजी गावण, दीपेश पाटील, अक्षयजी गावण, उमेश पाटील, विजयदादा पाटील, सर्वांना प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पोलीस संघाचा प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. तारा संघाला विनंती असेल तर या स्पर्धेमधला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला विश्वजित. माध्यमातून झालं, परंतु जर तुम्हाला नाईट स्पर्धेचं आयोजन करायचं असेल तर टावर मंडप डेकोरेशन दीपेशला संपर्क करा. ते स्वतः या करता संपूर्ण मंडप डेकोरेशन प्रोप्रायटर. एकदा जोरदार टाळ्या होते आयोजक दीपेशसाठी, बाळा गावणसाठी, रोशन गावणसाठी. आणि या स्पर्धेमध्ये आता अंतिम पारितोषिक देण्यासाठी सर्व आयोजक मान्यवर समोर येतील. आणि या स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघाला पारितोषिक देण्यासाठी आयोजक आपण समोर या. इथं याला तर फोटो मस्त येईल मोबाईल मध्ये. तर चॅम्पियन या स्पर्धेचा संघ आहे रवींद्र स्मृती 11 स्टार तारा. चॅम्पियन राहिला या स्पर्धेमध्ये आई भवानी गावदेवी चषक 2025 चा चॅम्पियन संघ. चला या सर्व टीम सर्व मान्यवरांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर आदरणीय दिनेश शेठ पाटील, त्याचबरोबर RPL चे यशस्वी आयोजक मंगेशदादा वाकडीकर, संपूर्ण वरिष्ठ व्यक्तिमत्वांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावर. स्पर्धेचे जनक प्रणेते आपण पाहतोय बाळाशेठ गावण, रोशनजी गावण, दीपेश पाटील यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली आणि स्पर्धा सक्सेस करण्यामध्ये या तिघांचा मोलाचा वाटा आहे.